हॅलो सिद्धिविनायक आपली नावं जरा प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा. साई कालिका क्रीडा मंडळ बेजोड आयोजित स्थानिक राज्यस्तरीय निमंत्रित कुमारगड स्पर्धा सन 2025 स्वर्गीय उत्पल उर्फ भाई पाटील स्मृती चषक. हॅलो चढाईसाठी सज्ज असेल अथर्व पाडावे आपल्याला पाहायला मिळतो. जसे क्रमांक 01 रत्नागिरी संघाकडून खेळत असताना आपल्याला अथर्व पाडावे नक्कीच या ठिकाणी सुंदर असा खेळ कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. अथर्व पाडावे याचा आजच्या सत्रातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अथर्व पाडावे चढाई करत असताना खोलवर चढाई पाहायला मिळतात. आता मध्ये थोडं शांत झालंय. मेडल येऊन थांबलंय. मेडल आल्याच्या नंतर पुढल्या आपल्याला मैदानामध्ये सुरक्षित. आता मात्र आता मात्र सुंदर प्रकार पाहायला मिळतोय. जसं क्रमांक 2 होता त्या ठिकाणी आणि जसं मग 7 त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात उपनगर संघाकडून. जवळजवळ 4 गडी बाद केले. जसं मग 7 होता त्या ठिकाणी. आता मात्र वेदांत कांबळे रत्नागिरी संघाचा जसं मग 6 पाहायला मिळेल आपल्याला. वेदांत कांबळे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहायला मिळतं आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करेल. कारण मोठे मोठे मोहरे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात आपल्या रत्नागिरी संघाचे. सुंदर कामगिरी केली. जसं मग 7 याच्याकडून उपनगर संघाचा खेळाडू होता. पाहूया वेदांत कांबळे आता मध्ये कोणती भूमिका बजावतो आपल्या संघासाठी. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये जे रसिक प्रेक्षक आहेत खेळाडू आहेत सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. आता मात्र पुन्हा एकदा जसं क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय चढाईसाठी सज्ज. आता मात्र टच केल्याचा दावा केला जातोय. कोपरा रक्षक बाद होतोय. जसं क्रमांक 10 मैदानाच्या बाहेर सौरभ बरेकर मैदानाच्या बाहेर. आता मात्र थर्ड रेड असेल पाहायला मिळतो आपल्याला. वेदांत कांबळे चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. थर्ड रेड आहे. मेहनत करायची आहे वेदांतला. नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे वेदांत कांबळे. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. आता अति काही संकटात नाही. नक्कीच 1 पॉईंट मिळतोय रत्नागिरी संघाला. जे काही करायचं होतं ते वेदांत कांबळेला करायचं होतं मात्र चूक करून बसलाय उपनगर संघाचा हा खेळाडू. आता मध्ये पुढे जसं मग 7 सुपर टॅकल ऑन आहे या खेळाडूसाठी. पाहूया वेदांत कांबळेवरती अटॅक केला जातोय. त्याच्या जोडीला असेल वेदांतच्या जोडीला जसं मग 05 अनिश कोलगे आपल्याला पाहायला मिळतोय. अनिश कोलगे कोणती भूमिका बजावणार बघायची भूमिका बजावली रत्नागिरी संघाकडून अनिश कोलगेनं. पुन्हा वेदांत कांबळे आता मध्ये शेवटचा खेळाडू आहे रत्नागिरी संघाचा पाहायला मिळतो आपल्याला. वेदांत कांबळे पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. वेदांत कांबळे खोलवर चढाई करताना बोनस पॉईंट दिला जातोय वेदांतसाठी. शेवटचा खेळाडू आहे रत्नागिरी संघाचा. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहताय रत्नागिरी वर्सेस उपनगर. आता मात्र हाताने विजयाचा दावा केला जातोय. मैदानामध्ये दाखल असा असेल नक्कीच 1 पॉईंट मिळतो वेदांत कांबळेला. तर मैदानामध्ये दाखल झालाय एक डिफेंडर बोनस प्लस 1 पॉईंट. डिफेंडर प्रतीक पाळावे मैदानामध्ये दाखल झाला. जसे मग 2 आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक पाळावे एक बेस्ट डिफेंडर आहे रत्नागिरी संघाचा. त्या जोडीचा बेस्ट रेडर. नक्कीच आता मात्र थोडीशी साथ पाहायला मिळाली नाहीये प्रतीकला. पुन्हा एकदा जसे मग 7 याच्या मार्फत सुंदर कामगिरी उपनगर संघासाठी. आता मात्र वेदांत कांबळे पुन्हा एकदा खरोखरच करो की मरो अशी स्थिती असली रत्नागिरी संघ. मात्र वेदांत कांबळे याची लाभलेली साथ आपल्या संघाला. पाहूया कोणती कामगिरी करतोय वेदांत खोलवर चढाई करत असताना. आता मात्र पुन्हा त्याच्या क्रमांक 7 पाहायला मिळेल आपल्याला. आता मात्र पुन्हा एकदा आर्यन कांबळे चढाईसाठी सज्ज झाला. जसे क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळेल आर्यन कांबळे रत्नागिरी संघाकडून. पाहूया जसे मग 7 खोलवर चढाया पाहायला मिळतील. हा एक मोठा रेडर आहे रत्नागिरी संघाचा आर्यन कांबळे पाहायला मिळतो आपल्याला. जसे क्रमांक 7 असेल पाहूया कोणती भूमिका बजावतो आपल्या संघासाठी. नक्कीच चालू सामना आपण पाहता सिद्धिविनायक क्रीडा मंडळ उपनगर वर्सेस मुंबई. आता दुसऱ्या बाजूला असेल रत्नागिरी संघ. आता मात्र जसे क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतो पवन पांडे. नक्कीच मुंबई संघाचा हा एक खेळाडू उपनगर संघाचा हा एक खेळाडू पवन पांडे आपल्याला पाहायला मिळतो. जसं क्रमांक 4 असेल आपल्याला पाहायला मिळतोय.
पाहूया कोणती भूमिका बजावतो का आतापर्यंत ओम कुतके सिद्धिविनायक क्रीडा मंडळाचा हा एक मोठा रेडर आता पण सुंदर कामगिरी केले पहिला ऑलआउट मिळालाय रत्नागिरी संघाला आता मात्र अथर्व पाडावे थर्ड रेड अथर्व पाडावे चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी अथर्व पाडावे देखील त्या ठिकाणी डिफेंडर मात्र सुंदर कामगिरी करतायत सिद्धिविनायक क्रीडा मंडळ संघाचे 1 पॉइंट दिला जातोय सिद्धिविनायक क्रीडा मंडळ मुंबई संघाला यानंतर खेळल्या जाणाऱ्या संघाला पहिला पुकार आहे एड इंडिया मुंबई उपनगर विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ रत्नागिरी दोन्ही संघांच्या संघ व्यवस्थापकांना सूचना आहे आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार आहे एड इंडिया उपनगर विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ रत्नागिरी आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार आणि प्रतिनिधी अथवा खेळाडू एड इंडिया आणि संघर्ष क्रीडा मंडळ आपण ही सूचना ऐकत असेल तर आपण व्यासपीठाजवळ यायचंय आता मात्र वेदांत कांबळे चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी वेदांत कांबळे करू चढाई करत असताना हाताने भेटण्याचा प्रयत्न असफल ठरलाय पुन्हा तोच वेदांत कांबळे चढाईसाठी सज्ज झाला होता आता मीडियाला येऊन थांबलाय आपल्या मैदानामध्ये सुरक्षित आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला जशी क्रमांक 4 चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कुंदन जोगळे सॉरी जर क्रमांक 4 पवन पांडे चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी आता मध्ये अति घाई संकटात नाही नक्कीच त्या ठिकाणी संकट घेऊन गेले कोणाला सौरभ बलेकर कालच्या दिवसामध्ये सुद्धा चुका पाहायला मिळाल्या होत्या सौरभ बलेकर यांच्याकडून रत्नागिरी संघाचा हा बेस्ट रेडर होता मात्र आता मध्ये चूक करतोय आता आर्यन कांबळे जर क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळेल चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी आर्यन कांबळे दादा साऊंड दादा थोडासा पुढे जा पाहायला मिळेल आपल्याला आता जस क्रमांक 7 ओम कुदळे चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती भूमिका बदल चूक पाहायला मिळाली त्या ठिकाणी पवन पाडावे होता आणि वेदांत कांबळे त्याच्या जोडीला ओके थँक्यू थर्ड रेड आहे अथर्व पाडावे चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती भूमिका बजावतोय अथर्व पाडावे नक्कीच या ठिकाणी मोठा खेळाडू आहे तर विचार जर केला गेला सौरभ बलेकर मैदानाच्या बाहेर वेदांत कांबळे मैदानाच्या बाहेर तर पवन पाडावे हा एक मैदानाच्या बाहेर आहे आता मात्र सौरभ बलेकर मैदानामध्ये दाखल झालाय पुन्हा जस क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल चढाईसाठी सज्ज असेल पवन पांडे मुंबई संघाकडून सिद्धिविनायक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर पाहायला मिळते आपल्याला नक्कीच मित्रांनो आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला असेल रत्नागिरीच्या दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक क्रीडा मंडळ उपनगर मुंबई आता मात्र जसे क्रमांक 4 पवन पांडे चढाई करत असताना लाईन क्रॉस केल्याचा बोनस ऑफ आहे पवन पांडे साठी पाहूया कोणती भूमिका बजावतोय थोडस अपयश मिळतोय आता मात्र आर्यन कांबळे चढाईसाठी सज्ज असेल रत्नागिरी संघाकडून पाहूया कोणती भूमिका करेल आर्यनवरती पूर्णपणे मदार असेल संघाची रत्नागिरी संघाची कारण रत्नागिरी संघाचा विचार जर केला आर्यन कांबळे बेस्ट रेडर त्यानंतर वेदांत कांबळे आहे त्यानंतर अथर्व पाडावे हे 3 बेस्ट रेडर आहे तर दुसऱ्या बाजूला विचार जर केला डिफेंडरचा पवन पाडावे आहे त्याच्या जोडीला प्रतीक पाडावे आहे पाहायला म्हणजे सौरभ बलेकर असेल पाहायला मिळेल आपल्याला अनेक नामवंत असे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला दुसरा क्रमांक 4 पाहायला मिळतोय चढाईसाठी सज्ज झालाय पवन पाडावे पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी नक्कीच मित्रांनो आजच्या दिवसामध्ये संघर्ष क्रीडा मंडळ आपण ही सूचना ऐकत असेल तर आपण व्यासपीठाजवळ यायचं आता मात्र चूक पाहायला मिळते त्या ठिकाणी आर्यन कांबळे होता 1 पॉईंट मिळतोय जसं क्रमांक 4 पवन पांडे याला आता मात्र पुन्हा एकदा रत्नागिरी संघाकडून चढाईसाठी सज्ज झाले अथर्व पाडावे एक मोठं नाव आहे कबड्डी विश्वामध्ये नुकतीच झाली तालुकास्तरीय जयगडचा राजा या ठिकाणी झाली तालुकास्तरीय स्पर्धा या स्पर्धेमध्ये विजयाचा मानकरी ठरला होता त्या विजयाच्या मानकऱ्यामध्ये त्याचा सहभाग होता नक्कीच रत्नदीप पाटील हा संघ विजयी झाला होता आता मात्र डिफेंड मध्ये सुंदर कामगिरी करतायत सिद्धिविनायक क्रीडा मंडळ मुंबई संघाचे पुन्हा एकदा जस क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळेल चढाईसाठी सज्ज असेल ओम कुदळे पाहूया सिद्धिविनायक क्रीडा मंडळ मुंबई संघाकडून आता मात्र हाताने घंटेवर दावा केला जातोय नक्कीच त्या ठिकाणी प्रतीक पाडावरती अटॅक केला गेला आणि प्रतीक पाडावे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल आपल्याला आता मात्र जसे क्रमांक 5 आपल्याला चढाईसाठी सज्ज असेल अनिश कोलगे याच्यावरती मात्र मदार असेल कारण छोटी मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान करायची आहे अनिश कोलगेला अनिश कोलगे पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी अनिश कोलगे चढाईसाठी सज्ज झालाय
पाहूया नक्कीच त्या ठिकाणी अनिश कोलगे खोलवर चढाया कराव्या लागतील, कारण जवळजवळ 5 खेळाडू मैदानाच्या बाहेर पारामित आहेत रत्नागिरी संघाचे. आता मात्र पुणे राज्य क्रमांक 7 चढाईसाठी सज्ज असेल ओम कुदळे सिद्धिविनायक क्रीडा मंडळ उपनगर मुंबई शहर. नक्कीच या मंडळाचा आहे का बेस्ट रेडर, आतापर्यंत सुंदर कामगिरी केली या खेळाडूनं. पाहूया अटॅक केला जातोय. आता मात्र जकडे उंटे वाजून कोणी चूक पाहायला मिळाली अनिश कोलगे कडून. त्याला मात्र 7 मॅच जसे मग 10 होतं त्या ठिकाणी सौरभ पलेकर अनिश कोलगे चूक पाहायला मिळाले. टाइमआउट घेतला जातोय रत्नागिरी संघाकडून. रत्नागिरी जाते. आता मात्र आर्यन कांबळे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या रत्नागिरी संघासाठी. आर्यन कांबळे पूर्णपणे मदार असेल आर्यन कांबळेवरती. पाहूया नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे, मोठी कामगिरी करायची आहे आर्यन कांबळेला. स्कोरचा विचार केला गेला 8-22 जवळजवळ 14 गुणांची आघाडी आहे सिद्धिविनायक क्रीडा मंडळ मुंबई संघाकडे. आता मात्र दुसरे क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल पवन पांडे. हा एक खेळाडू आकर्षक बिंदू बनलाय पवन पांडे. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी पवन पांडे. दुसरे क्रमांक 4 चढाईसाठी सज्ज झाला. आता मात्र ब्लॉक करायचं होतं, थोडीशी जागा दिली गेली आर्यन कांबळे आणि प्रतीक पाडवे याच्याकडून चूक पाहायला मिळाली. 2 पॉईंट दिले जात आहेत मुंबई शहराला. आता मला थर्ड आहे वेदांत कांबळे. पॉईंट घ्यावा लागेल, टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल वेदांत कांबळेला. आता मध्ये वेदांत कांबळे कोपऱ्याच्या सुंदर कामगिरी. दुसरा मग 5 आपल्याला हर्ष झुंजाटे. आता मात्र पुन्हा एकदा ओम कुदळे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी ओम कुदळे. आतापर्यंत सुंदर कामगिरी केली त्याने या सामन्यामध्ये वर्चस्व ठेवलंय सिद्धिविनायक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर शहराचं. खरोखरच आतापर्यंत विचार जर केला गेला सुंदर कामगिरी त्या जोरावरती पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल ओम कुदळे. ओम कुदळे पाहूया कोणती भूमिका बजावतो. थोडस शांत राहिलं, मिडलला येऊन थांबलाय. मिडलला आल्याच्या नंतर टाइम व्हॅलिड केले जाते. आता मात्र अथर्व पाडावे. पाहूया कोणती कामगिरी करेल अथर्व पाडावे. चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका करतोय आपल्या संघासाठी अथर्व पाडावे. बरोबर चढाया कराव्या लागतील, कारण विचार जर केला प्रतीक पाडावे मैदानाच्या बाहेर, आर्यन कांबळे मैदानाच्या बाहेर, तर वेदांत कांबळे तर 2 बेस्ट रेडर आणि 1 डिफेंडर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात रत्नागिरी संघाचे. पाहूया आता मात्र पुन्हा एकदा दुसरे क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल पवन पांडे. विचार जर केला गेला मुंबई शहर उपनगर शहराचा तर 2 बेस्ट रेडर आहेत. एका बाजूला असेल पवन पांडे तर दुसऱ्या बाजूला ओम कुदळे. दोन्ही बेस्ट रेडर मुंबई संघाचे आहेत आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच वर्चस्व ठेवलंय रत्नागिरी संघावरती. आता मात्र कोणती कामगिरी करणार रत्नागिरी संघ. थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळेल. कमबॅक करेल का, कमबॅक करायचंय. कारण आपण यजमान संघ आहात, यजमान संघ मैदानावरती खेळत असताना अपेक्षा मात्र खूप मोठी असेल आपल्या संघाकडून. पुणे का अथर्व पाडावे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय अथर्व पाडावे. लाईन क्रॉस करेल, लाईन क्रॉस करेल पुण्याचा मैदानात दाखल. आता माझा थर्ड पवन पांडे. मेहनत करावी लागेल पवन पांडेला. बोनस गुण आहे. 2-2ची साखळी सजवली जाते. आता मात्र रत्नागिरी संघ कोणती कामगिरी बजावणार. पवन पांडेला टच पॉईंट दिला जातोय की त्याचं टॅकल केलं जाईल. आता मात्र येणारा काळ ठरवेल पवन पांडेसाठी. रत्नागिरी संघाच्या मैदानात दाखल झालाय पवन पांडे. पाहूया कोणती भूमिका करतोय. सुपर टॅकल सुपर हेड आहे. थर्ड हेड आहे. मेहनत करायची आहे पवन पांडेला. टच पॉईंट घ्यावा लागेल. काय थोडा संपत चाललाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय दोरशींची. रेड टाइम संपलाय. 1 पॉईंट मिळतोय रत्नागिरी संघाला. थोडीशी चूक पाहायला मिळाली होती. आता मात्र थर्ड हेड आहे अथर्व पाडावे. एक स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो थर्ड हेड साठी अथर्व पाडावे रत्नागिरी संघाचा. पाहूया आता मध्ये कोणती भूमिका बजावणार रत्नागिरी संघासाठी अथर्व पाडावे. नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे, मोठी मेहनत करायची आहे. टच पॉईंट घ्यावा लागेल. रेडर बाद दिला जातोय. 1 पॉईंट मिळतोय सिद्धिविनायक क्रीडा मंडळ मुंबई संघाला. आता मात्र पुण्याला ओम कुदळे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका करेल आपल्या संघासाठी. 2-2ची साखळी सजवली जाते ओम कुदळेसाठी. संघर्ष क्रीडा मंडळ संघ व्यवस्थापक या आपण व्यासपीठाजवळ यायचंय. ओम कुदळे चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती भूमिका करतोय आपल्या संघासाठी ओम कुदळे. आता मात्र शांत संयमी चढाई पवन पाडावे. आजच्या सामन्यामध्ये पहिली चढाई असेल पवन पाडावेची. पाहूया कोणती कामगिरी करेल, कारण आपल्याला टच पॉईंट घ्यायचे. खेळाडू मैदानामध्ये दाखल करावे लागतील पवन पाडावे. नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे, मोठी कामगिरी करायची आहे पवन पाडावेला. आता मात्र शांत संयमी चढाई.
पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल. हाफ टाइम झालाय. हाफ टाइम स्कोर करता विचार जर केला गेला 9-26 जवळ जवळ 15 गुणांची आघाडी आहे मुंबई उपनगर शहरात. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. हाफ टाइम नंतर स्कोर करता विचार जर केला गेला 26-9 सिद्धिविनायक क्रीडा मंडळ 26 तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी संघ 9 गुण. आता मात्र दुसरे क्रमांक 4 आपल्याला पाहायला पवन पांडे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या हाफचा विचार जर केला गेला पवन पांडेचा सुंदर कामगिरी केली होती पवन पांडेनं. त्याच्या जोडीला ओम कुदळी आपल्याला पाहायला मिळाला होता. आता मात्र पवन पांडे दोनची साखळी सजवली जाते पवन पांडेसाठी. एका बाजूला असेल पवन पाळावे दुसऱ्या बाजूला प्रतीक पाळावे. खूप रश आपल्याला पाहायला मिळते. पाहूया नक्कीच त्या ठिकाणी शांत संयमी चढाई म्हणावी लागेल. आता मात्र पवन पाळावी रत्नागिरी संघाकडून चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका करेल आपल्या संघासाठी. लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या पुन्हा खेळाच्या दिशेने सज्ज झाला होता. आता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. आता मात्र मैदान दाखल झालाय ओम कुदळे. पहिला आपचा विचार जर केला गेला याच्या नावावरती पहिला हाफ राहिला होता तोच ओम कुदळे. खोलवर चढाया पाहायला मिळते. अटॅक केला जातोय पवन पाडावेवरती. खोलवर अटॅक करत असताना पवन पाडावे नक्कीच कोणती भूमिका बजावणार. आता मात्र प्रतीक पाडावे चूक पाहायला मिळाली. त्याच्या जोडीला गेला होता पवन पाडावे. नक्कीच दोन्ही बेस्ट रेडर बेस्ट कोपरा रक्षक रत्नागिरी संघाचे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतील आपल्याला. आता मात्र क्रमांक 5 आपल्याला अनिश कोलगे पाहायला मिळतोय. रत्नागिरी संघाकडून खेळत असताना अनिश कोलगे. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी अनिश कोलगे. खोलवर चढाई करायची आहे कारण जवळजवळ 5 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत रत्नागिरी संघाचे. अनिश कोलगे दुसरा पुकार हेड इंडिया मुंबई उपनगर विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ रत्नागिरी. आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार आहे. संघ व्यवस्थापक संघर्ष क्रीडा मंडळ रत्नागिरी. आपण ही सूचना ऐकत असाल तर आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. सुपडे कलवान आहे रत्नागिरी संघासाठी. आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला असेल अनिश कोलगे तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल सौरभ बलेकर. दोन्हीही रत्नागिरी संघाचे. नक्कीच या ठिकाणी आता मात्र क्रमांक 10 पाहायला मिळेल आपल्याला सौरभ बलेकर चढाईसाठी सज्ज झालाय. आता मात्र पकड सुंदर डिफेन्स कामगिरी करतोय सिद्धिविनायक क्रीडा मंडळ आपल्याला पाहायला मिळते मुंबई उपनगर शहराचा. आता मात्र शेवटचा खेळाडू रत्नागिरी संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. मैदान दाखल झालाय. 1+2 पॉईंट 3 पॉईंट दिले जातात सिद्धिविनायक क्रीडा मंडळ मुंबई संघासाठी. आता मात्र सामन्याला सुरुवात केली जाते. आर्यन कांबळे चढाईसाठी सज्ज असतील. रत्नागिरी संघाकडून चढाई करत असताना आर्यन कांबळे पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया कोणती भूमिका बजावतोय. बोनस गुण मिळत माहीर नक्कीच या ठिकाणी टच पॉईंट दिला जातोय. 1 पॉईंट टच पॉईंट दिला जातोय. दुसरे क्रमांक 18 आपल्याला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. आता मात्र ओम कुदळे नक्कीच याने ज्युनियर महाराष्ट्रात सलग 2 वर्ष त्यानं नेतृत्व केलं. एकदा जोरदार टाळा वाजवा पवन कुदळेसाठी. आतापर्यंत सुंदर त्याने कामगिरी केली. त्याच अनुभवाच्या जोरावरती या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालाय ओम कुदळे आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व ज्युनियर महाराष्ट्र संघामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो ओम कुदळे. दुसरा क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळेल आर्यन कांबळे चढाईसाठी सज्ज झालाय. हा एक मोठा खेळाडू आहे. नुकतीच झाली सांगली स्पर्धा. सांगली स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं ज्यानं नेतृत्व केलं होतं तोच आर्यन कांबळे. आता मध्ये टॅकल केलं गेलं आर्यन कांबळेला. आता मात्र दुसरे क्रमांक 4 आपल्याला पाहायला पवन पांडे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. तर मागच्या चढाईमध्ये त्याला टच पॉईंट दिला गेला होता. पवन पांडे रत्नागिरी संघासमोर खेळत असताना आपल्याला थोडं शांत झालंय. शांत संयमी खेळी करतोय पवन पांडे. नक्कीच या ठिकाणी मोठा खेळाडू आहे सिद्धिविनायक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर शहराचा. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. पुण्याला लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोणते खेळाडू टार्गेट केले जाते पवन पांडेकडून. आता मात्र शांत संयमी खेळ. वेदांत कांबळे आपल्या चढाईसाठी सज्ज झाले पाहिजे. वेदांत कांबळेचा विचार जर केला गेला कारण ज्या पद्धतीनं आक्रमक खेळ त्याला पाहायला मिळतो त्या पद्धतीचा खेळ आजपर्यंत पाहायला मिळाला नाहीये. थोडस त्याला वारंवार टॅकल केलं जाते. वेदांत कांबळेला थोडस अपयश मिळतंय. नक्कीच या ठिकाणी थोडस दिवस आपला खराब असला. आता माझा थर्ड रेड आहे
पाहायला मिळेल आपल्या चढाईसाठी सज्ज झाला एक छोटा खेळाडू आहे, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान करायची आहे. बोनस गुण आहे 2-2-1 साखळी सजवली जाते या खेळाडूसाठी. पाहूया कोणती भूमिका बजावेल पाहण्यासाठी गळणे प्रयत्न जसं मग पाच आपला हर्ष गुरव पाहायला मिळतो आपल्याला कोणती भूमिका करेल आपल्या संघासाठी. गुरव चढाई पाहायला कोपरा बाद केलंय त्या ठिकाणी प्रतीक पाडावरती अटॅक केला गेला. प्रतीक पाडावे होता, प्रतीक पाडावरती अटॅक केला गेला. 1 पॉईंट मिळतोय सिद्धिविनायक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर शहराला. आता मध्ये पुण्याचा अथर्व पाडावे चढाईसाठी सज्ज झालाय. क्रमांक 01 एक थर्ड म्हणून स्पेशलाइस्ट ओळखला जातो अथर्व पाडावे. पाहूया कोणती भूमिका करेल आपल्या संघासाठी. आता मध्ये सुंदर पकड पाहायला मिळाली अथर्व पाडावे. रेडर पास दिला जातो. 1 पॉईंट मिळतोय सिद्धिविनायक क्रीडा मंडळाला. आता मध्ये क्रमांक 5 हर्ष गुरव मागच्या सॉरी हर्ष गुरव पाहायला मिळते चढाईसाठी सज्ज असेल. क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळेल. चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये ज्या संघाने आपला सहभाग नोंदवलाय अशा सर्व संघाच्या व्यवस्थापकांना सूचना आपण आपला प्रवास बघता संदेश वाडकर यांच्याकडून जमा करायचं आहे. जे आपले प्रवेश फी अर्ज आहेत ते तिकीट्स वगैरे आपण जमा करायचं आहे आणि आपला प्रवास भत्ता या ठिकाणाहून घेऊन जायचा आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी ओम खुदळे आपल्याला पाहायला भेटते. विनंती असेल आपण सर्वांना की आपण जो प्रवास भत्ता आहे तो प्लीज आपण सत्यशी वाडकर सर यांच्याकडे जमा करा. त्यांच्या तिकिटासहित आपण या ठिकाणी यायचंय. आपल्याला विनंती असेल आपण संपर्क साधायचा सत्यशी वाडकर सर यांच्याकडे. संघ व्यवस्थापक याची नोंद असू द्या. आता मात्र आर्यन कांबळे पाहायला मिळेल कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. आर्यन कांबळे चढाईसाठी सज्ज झालाय. नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे आर्यन कांबळे. वारंवार टॅकल केले जाते तर अपयश मिळतंय या सामन्यामध्ये. आर्यन कांबळे आणि वेदांत कांबळे शांत राहिले. दोन्ही बेस्ट रेडर आहेत. आता मला थर्ड रेड आहे. मागच्या जाळ्यामध्ये सुंदर कामगिरी केली होती हर्ष झुंजारे. क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळते हर्ष झुंजारे आपल्याला पाहायला मिळते. बघूया सेल्फॉन दिला जातोय. क्रमांक 12 मैदानाच्या बाहेर आता मला टॅकल केलं गेलंय. सुपर टॅकल 2 पॉईंट दिले 1 पॉईंट दिला जातोय सिद्धिविनायक क्रीडा मंडळ मुंबई संघाला. आता मध्ये वेदांत कांबळे थोडं शांत राहिले. शांत राहून चालणार नाही. मोठा सामना आहे. मेहनत करायची आहे वेदांत कांबळेला. वेदांत कांबळे पाहायला मिळेल आपल्याला. 1 पॉईंट रत्नागिरी संघाला मिळाला. आता क्रमांक 7 ओम कुदळे. आतापर्यंत सुंदर कामगिरी केले या खेळाडूनं. खरोखरच नाव मोठं आहे आणि कमी वयामध्ये मोठी प्रगती केले तो ओम कुदळे. नक्कीच सलग 2 वर्ष ज्युनियर महाराष्ट्र संघामध्ये ज्याचं सिलेक्शन झालं होतं नेतृत्व केलं होतं तोच ओम कुदळे मैदानामध्ये दाखल झालाय. आता मध्ये कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. ओम कुदळे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये खेळत असताना. आता आर्यन कांबळे थोडं शांत राहिलाय. शांत राहून चालणार नाही. आर्यन कांबळेला वेदांत कांबळेला मेहनत करायची आहे. खरोखरच खेळ दाखवायचा आहे. कारण याही खेळाडूची रत्नागिरी जिल्हा संघामधून निवड झाली होती. तोच वेदांत कांबळे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल आपल्याला. आता मात्र पुन्हा एकदा ओम कुदळे चढाईसाठी सज्ज झालाय. वर्चस्व ठेवलंय श्री सिद्धिविनायक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर शहरानं रत्नागिरी संघावरती. विचार जर केला स्कोर कार्डचा 39-14 नक्कीच या ठिकाणी 39-14 गुणात 14 रत्नागिरीचा दुसऱ्या पद 39 गुण आहे ते सिद्धिविनायक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर शहराचे. पाहूया आता मात्र ओम कुदळे थोडंसं शांत झालाय संयमी झालाय. तर त्याला कल्पना आहे की आपल्याकडे जे पॉइंट्स आहेत खूप सारे पॉइंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर कालच्या दिवसाचा विचार जर केला गेला तर अनेक संघांनी आपलं प्रतिनिधित्व केलं. खरोखर सुंदर खेळ दाखवला. आता माझा क्रमांक 5 आपल्याला अनिश कोलगे पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज झालाय अनिश कोलगे. खोलवर चढाया कराव्या लागतील तर जवळजवळ 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात आपल्याला. अनिश कोलगे पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. अनिश कोलगे पुणे मैदानावर दाखल.
आता मात्र थर्ड रेड आहे, नक्की त्या ठिकाणी ओम कुरुई कोणती भूमिका बजावणार? सुपर टेकर आहे रत्नागिरी संघासाठी. एका बाजूला असेल प्रतीक पाडावे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सौरभ बलेकर. प्रतीक पाडावेच्या जोडीला विचार जर केला अनिश कोलगे आहे. नक्की धोनीची साखळी सजवली जाते या खेळाडूंसाठी. पाहूया आता मध्ये अटॅक केला गेला कोणावरती? अटॅक केला जातो प्रतीक पाडावे, बेस्ट डिफेंडर होता त्याच्यावरती अटॅक केला गेला. आता मात्र अनिश कोलगे कोणती भूमिका बजावतोय? टाइमआउट घेतला तो